नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या UIDAI विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा ॲप पब्लिश केलेला आहे, लॉन्च केलेला आहे। तो ॲप आपल्याला प्ले स्टोअरवर पाहता येणार आहे। मित्रांनो, आधार कार्ड हा भारत देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे। त्याचा रोज आपल्याला उपयोग करावा लागतो। कुठे ना कुठे आधार आपला लिंकअप झालेला आहे आणि त्या संदर्भात UIDAI विभागाने एक नवीन ॲप पब्लिश केलेला आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। जोपर्यंत आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंकअप नसतो तोपर्यंत आपण आधार डाउनलोड करू शकत नाही। परंतु मित्रांनो, या ॲपच्या माध्यमातून जरी आपल्या आधारला मोबाईल लिंकअप नसेल तरी सुद्धा आपण स्वतःचा आधार आपण डाउनलोड करून घेऊ शकता। आणि त्याचबरोबर जर आपण 18 वर्षापेक्षा कमी वयाचे असाल तर मग तो आधार कसा डाउनलोड करायचा हे सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मित्रांनो, भारत सरकारचा हा जो निर्णय आहे किंवा भारत सरकारचा हा जो ॲप आहे भविष्यामध्ये क्रांतिकारी बदल आणू शकतो, परंतु त्यातून काही धोके सुद्धा संभवू शकतात। कारण आपले आधारवर असलेले बायोमेट्रिक डिटेल्स किंवा डेमोग्राफिक डिटेल्स इतरांना शेअर होऊ शकतात आणि त्यामुळे याबाबत प्रत्येक नागरिकांनी व्यक्तींनी जागृत होण्याची गरज आहे। त्याच्या बाबतच आजचा हा व्हिडिओ आहे। ॲप कसा डाउनलोड करायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, कशा पद्धतीने आपण बायोमेट्रिक डिटेल्स लॉक करू शकतो, कशा पद्धतीने आपले मोजकेच बायोमेट्रिक डिटेल्स आपण शेअर करू शकतो, एकाच ठिकाणी आपण आपल्या कुटुंबाचे आधार कसे शेअर करू शकतो, हे सर्व मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा जो ॲप आहे या ॲपचा उपयोग राज्यातील शिक्षण क्षेत्राला होणार आहे। कारण युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच मध्ये आहेत आणि हे मिसमॅच फक्त या बाबीमुळे आहेत की विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर नेमकी काय डिटेल्स आहे, विद्यार्थ्यांच्या आधारवर बायोमेट्रिक डिटेल्स काय नोंदवल्या गेले आहेत हे पालकांना माहित नाही, शिक्षकांना माहित नाही, नवीन आधार डाउनलोड होत नाही आणि त्यामुळे त्या मिसमॅचचं प्रमाण सुद्धा फार मोठं आहे। आणि त्यामुळे हा व्हिडिओ राज्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक, पर्यवेक्षी यंत्रणा या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, प्रत्येक गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे। ॲप कसा डाउनलोड करायचा, कसा वापरायचा, बायोमेट्रिक डिटेल्स कसे शेअर करायचे, कसे लॉक करायचे, प्रत्येक गोष्ट मी अत्यंत सिस्टमॅटिक आपल्याला सांगितलेली आहे। आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावा, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। तर चला मित्रांनो, आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊ आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली या ॲपचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊ। लेट्स स्टार्ट नाउ। मी मोबाईलच्या स्क्रीनवर आहे। आता आपल्याला या स्क्रीन मध्ये प्ले स्टोअर फाइंड आउट करायचा आहे। प्ले स्टोअर वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल। खाली ॲप्स या बटनवर क्लिक करायचं आहे। परत एक नवीन पेज येईल। बाजूला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। वर सर्च मध्ये आधार टाइप करायचं आहे। आधारची स्पेलिंग अचूक एंटर करायची आहे। परत एकदा सर्च वर क्लिक करायचं आहे। आता वेगवेगळे ॲप्स आपल्या समोर आलेले आहेत। त्यातील हा जो सेकंड नंबरचा ॲप आहे किंवा त्याचं जे आयकन आहे ते अवश्य अचूक पद्धतीने बघून ठेवा। या आधारवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर इन्स्टॉल टॅब आलेली आहे। यावर क्लिक केल्यानंतर तो जो ॲप आहे, भारत सरकारचा जो ॲप आहे, तो आता इन्स्टॉल होतो आहे आणि या इन्स्टॉलेशनला काही सेकंद लागणार आहेत। आपल्याला वेट करायचं आहे। तर चला आपण थोडी वाट पाहूया। मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झालेला आहे। समोर अनइन्स्टॉल आणि ओपन बटन आलेले आहे। या ओपन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता त्यानंतर काही परमिशन्स आपल्याला द्यायच्या आहेत। यामधली पहिली परमिशन व्हाईल युजिंग द ॲप वर क्लिक करायचं आहे। नंतर अलाउ वर क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा अलाउ वर क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा अलाउ वर क्लिक केल्यानंतर जो ॲप आपण आता इन्स्टॉल केला त्या ॲपचे काही की फीचर्स आपल्या समोर येतील। ते फीचर्स आपल्याला वाचून घ्यायचे आहेत। मित्रांनो, अत्यंत जबरदस्त ॲप आहे। आपण सिमलेस म्हणजे आपल्या आधारला मोबाईल लिंक नसेल तरी सुद्धा आपण आपला आधार डाउनलोड करून घेऊ शकतो
आणि जर आपल्या आधारला मोबाईल लिंक असेल तरी सुद्धा आपण आधार डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला आपले डेमोग्राफिक डिटेल्स सुद्धा पाहता येतील। खाली डिस्कवर की फीचर्स लिहिलेले आहे यावर आपण क्लिक करू शकता किंवा आपण स्क्रॉल करू शकता। आपण आपला जो आधार आयडी आहे त्याचा QR कोड आपण पाहू शकता, त्याची कॉपी तयार करू शकता, त्याला शेअर करू शकता किंवा त्याला डिजिटल स्वरूपामध्ये आपण ठेवू शकता। त्याच्यानंतर परत एकदा स्क्रॉल करतो, एकाच या आयडी मध्ये आपल्याला मल्टिपल आधार प्रोफाईल एका डिव्हाइस मध्ये सेव्ह करून ठेवता येऊ शकतात। परत मी स्क्रॉल करतो आहे, इथे बघा मित्रांनो आपल्याला आपले फिंगरप्रिंट्सची प्रायव्हसी सुद्धा आयडेंटिफाय करता येईल, चॉईस आयडेंटिफाय करता येणार आहे, स्क्रॉल करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या फेस ऑथेंटिकेशन सुद्धा करता येणार आहे। परत स्क्रॉल करतो आहे, आपल्याला आधार बायोमेट्रिक्स सुद्धा लॉक किंवा अनलॉक करता येणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याला एंटर आधार नंबरवर क्लिक करायचा आहे आणि यानंतर रेडी टू बिगिन ही स्क्रीन आलेली आहे। इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत, आय एम रेडी विथ माय आधार यावर आपल्याला क्लिक करायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर आधार नंबर एंटर करण्यासाठी एक स्क्रीन आलेली आहे। या ठिकाणी आपण आपला आधार नंबर एंटर करून घेऊ शकतो। मी आधार नंबर एंटर करतो आहे आणि त्यानंतर कंटिन्यू वर मी क्लिक करतो आहे। काही कंडिशन्स भारत सरकारने दिलेले आहेत ते आपण वाचू शकता। खाली एक चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करायचा आहे, प्रोसीड वर क्लिक करायचा आहे। आता आपल्या समोर दोन ऑप्शन्स आलेले आहेत। पहिला जो ग्रीन ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्या आधारला मोबाईल लिंक आहे आणि दुसरा जो ऑप्शन आहे त्यामध्ये आधारला मोबाईल लिंक नाही आणि खाली मित्रांनो एक चेकबॉक्स दिलेला आहे। या चेकबॉक्स समोर असलेलं वाक्य आपल्याला समजून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे यात की जो आधार नंबर आपण एंटर केलेला आहात तो आधार नंबर किंवा तो ज्याचा आधार नंबर आहे ती व्यक्ती 18 वर्षापेक्षा कमी आहे की जास्त आहे। जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर आपल्याला फेस ऑथेंटिकेशन मध्ये त्या मुलाच्या मुलीच्या वडिलांचं किंवा आईचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि जर 18 पेक्षा जास्त वयाची ती व्यक्ती असेल किंवा तुमच्या स्वतःचा जर तो आधार नंबर असेल तर आपण स्वतःचं आधार ऑथेंटिकेशन करू शकता। इथे मी चेकबॉक्स वर क्लिक करतो आहे। इथे परत एकदा आर यू शुअर असं एक ऑप्शन आलेलं आहे ज्यामध्ये आपण 18 वर्षापेक्षा कमी आहात काय, जर 18 वर्षापेक्षा कमी असाल तर आपल्याला आपल्या पालकांचं हेड ऑफ फॅमिलीचं फेस ऑथेंटिकेशन करावं लागेल आणि जर आपण 18 वर्षापेक्षा जास्त असाल तर आपल्याला स्वतःचं करायचं आहे। हा जो आधार नंबर एंटर केलेला आहे तो एका विद्यार्थ्याचा आहे, तो 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यामुळे इथे मी जर यस केलं तर आपल्याला सिम सिलेक्ट करायचा आहे। आपल्या मोबाईल मध्ये जेवढे काही सिम असतील त्यातलं ज्या सिम मध्ये इंटरनेटची फॅसिलिटी आहे ते सिम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। माझ्या या मोबाईल मध्ये एकच सिम असल्यामुळे मी एकच सिम सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर आर यू शुअर मध्ये यस वर क्लिक करतो आहे। आता बघा सेंडिंग व्हेरिफिकेशन SMS अशा पद्धतीचं ऑप्शन आलेलं आहे। मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि त्याचबरोबर भारत सरकारचा जो इन्क्वायरी नंबर आहे 1947 यावर एक मेसेज आपल्याला पाठवायचा आहे। मी सेंड वर क्लिक करतो आहे आणि त्यानंतर मेसेज 1947 ला गेलेला आहे आणि कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन वर जेव्हा मी क्लिक करेन आणि क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे। मित्रांनो हे ऑथेंटिकेशन करत असताना हा जो सर्कल दिलेला आहे या सर्कल मध्ये आपला संपूर्ण चेहरा यायला हवा, तो सर्कल ग्रीन व्हायला हवा आणि आपले जे डोळे आहेत ते बंद चालू करावे लागतील आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे स्पेक्ट असेल तर तो स्पेक्ट आपल्याला काढून घ्यावा लागेल। आता ज्याचं मी व्हेरिफिकेशन करतो आहे तो मुलगा किंवा ती मुलगी माझी पाल्य नाही, परंतु मी अशा पद्धतीचं ऑथेंटिकेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इनिशियल फेस ऑथेंटिकेशन वर क्लिक करतो आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक सर्कल आलेला आहे, मी डोळे बंद चालू केलेले आहेत आणि आपल्याला फेस ऑथेंटिकेशन अनसक्सेसफुल बायोमेट्रिक डिड नॉट मॅच अशा पद्धतीचं ऑप्शन आलेलं आहे कारण त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आधारवर त्यांच्या वडिलाचं किंवा आईचा बायोमेट्रिक आहे किंवा फेस आहे तो मॅच आहे आणि त्यामुळे हे जे फेस ऑथेंटिकेशन आहे ते फेल झालेला आहे। आपल्याला 3 अटेम्प्ट मिळणार आहेत। एखाद्या विद्यार्थ्याचा जर अशा पद्धतीचा आधार मिसमॅच झालेला असेल, आपण खूप प्रयत्न करूनही त्या मुलाचं नेमकं आधारवर नाव काय आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, त्याचा जेंडर काय आहे आणि आधारवर नेमकं नाव कशा पद्धतीने लिहिलेलं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तो विद्यार्थी 18 पेक्षा कमी असेल तर त्यांच्या आई किंवा वडिलांना बोलवून आपण या ॲपचा उपयोग करून घेऊ शकता। परंतु मित्रांनो स्वतःचा जर आपल्याला आधार
डाउनलोड करायचा असेल तर मग काय करायचं, त्यासाठी मी परत एकदा बॅकवर क्लिक करतो आहे, परत एकदा मी बॅकवर क्लिक करतो आहे आणि नंतर आय एम रेडी विथ माय आधार वर मी क्लिक करतो आहे। इथे क्लिक केल्यानंतर वेलकम बॅक अशा पद्धतीचं ऑप्शन आलेलं आहे। मला जुना जो आधार नंबर एंटर केलेला आहे तो नको आहे, मला स्वतःचा आधार डाउनलोड करायचा आहे, बायोमेट्रिक पाहायचा आहे, QR कोड डाउनलोड करायचा आहे, म्हणून मी इथे स्टार्ट अगेन वर क्लिक करतो। इथे जाऊन स्वतःचा आधार नंबर एंटर केलेला आहे, कंटिन्यू वर क्लिक केलेला आहे, चेक बॉक्स वर क्लिक करतो आहे, प्रोसीड वर क्लिक करतो आहे, परत तेच दोन ऑप्शन आलेले आहेत। या ठिकाणी आपण चेक बॉक्स वर क्लिक करू शकता किंवा प्रोसीड टू सिलेक्ट सिम वर क्लिक करू शकता। मी सिम वर क्लिक केलेला आहे, आर यू शुअर असं लिहून आलेलं आहे, यस वर क्लिक करतो आहे आणि परत एकदा सेम प्रोसिजर रिपीट होईल आणि त्यानंतर सेंड वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता अशा पद्धतीने मोबाईल नंबर जो माझ्या या मोबाईल मध्ये आहे तो मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे। या ॲपचा उपयोग करून आपल्याला स्वतःचा आधार डाउनलोड करता येऊ शकतो, कोणत्याही नागरिकाला स्वतःचा, विद्यार्थ्यांना स्वतःचा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या मदतीने आपण त्याचा आधार डाउनलोड करून घेऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशनची स्क्रीन आलेली आहे। परत सूचना आहे, आपल्या चेहऱ्यावर चष्मा किंवा गॉगल नसावा आणि त्याचबरोबर जो सर्कल आहे त्या सर्कल मध्ये आपला संपूर्ण फेस आला पाहिजे, डोळे ब्लिंक करायचे आहेत। आता बघा मित्रांनो, इनिशियल फेस ऑथेंटिकेशन वर मी क्लिक करतो आहे, त्यानंतर डोळे बंद चालू केलेले आहेत आणि बघा मेसेज आलेला आहे फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल आणि त्याच्यानंतर मित्रांनो खाली फेचिंग डिटेल्स युअर आधार इज रेडी, प्रोसीड वर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला एक पिन नंबर सेट करायचा आहे आणि बघा मित्रांनो इथे आपल्या समोर एक QR कोड आलेला आहे, वर नेक्स्ट वर क्लिक करा आणि बघा मित्रांनो एक QR कोड आपल्या समोर आलेला आहे। आपल्याला आपला जर आधार बघायचा असेल तर व्ह्यू युअर आधार वर क्लिक करू शकता किंवा या QR कोड वर टिक करू शकता। इथे टिक केल्याबरोबर आपल्या आधार वर जी आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल, आपला फेस पाहायला मिळेल, आपला पूर्ण नाव, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि जेंडर सुद्धा पाहायला मिळेल आणि जो आपला ऍड्रेस आहे तो ऍड्रेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, खाली आधार नंबर लिहिलेला असेल। त्याच्यानंतर मित्रांनो स्किप गाईड वर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या समोर दोन ऑप्शन आलेले आहेत, शेअर ID आणि स्कॅन QR, तर आपल्याला शेअर ID वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर तीन ऑप्शन ओपन होतील, यामध्ये आपल्याला सिलेक्टिव्ह शेअर वर जर आपण क्लिक केलात तर आपल्या आधारवर असलेली जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यातली कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर करायची आहे त्यावर आपण टिक करू शकता आणि ती इन्फॉर्मेशन आपण शेअर करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो मी बॅक वर जातो आहे, आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकता। मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण भारत सरकारचं हे नवीन ॲप लॉन्च झालेलं आहे आणि हे सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यानंतर परत एकदा मी शेअर ID वर क्लिक करतो आहे। कंप्लीट शेअर वर जर आपण क्लिक केला तर आपल्या आधारवर असलेली संपूर्ण माहिती आपण व्हॉट्सअप वर पाठवू शकता, ती आपण व्हॉट्सअपला शेअर करू शकता। मी व्हॉट्सअप वर शेअर केलेला आहे आणि एका झिप फाईलच्या माध्यमातून संपूर्ण क्रेडेन्शियल शेअर झालेला आहे। परत एकदा मी ॲप वर जातो आहे, शेअर ID वर क्लिक करतो आहे, डाउनलोड आधार वर क्लिक करतो आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आधारचा एक PDF डाउनलोड होणार आहे आणि त्या PDF चा पासवर्ड काय असेल याबद्दलची डिटेल माहिती दिलेली आहे। आधारचा जो पासवर्ड असतो तो आपल्या नावातील पहिल्या 4 अल्फाबेट सोबत आपलं जे बर्थ इयर असते ते म्हणजे आपलं पासवर्ड असतं। कंटिन्यू वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघा माझा जो आधार आहे तो डाउनलोड होतो आहे। इथे मी PDF वर क्लिक करतो आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे पासवर्ड एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो शो पासवर्ड वर क्लिक करून आपण जो पासवर्ड एंटर केलेला आहे तो बरोबर आहे की नाही हे तपासू शकता। ओके वर क्लिक करायचं आहे आणि बघा मित्रांनो आपला आधार PDF च्या स्वरूपामध्ये डाउनलोड झालेला आहे आणि हा आधार आपल्याला विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। म्हणून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा, हा ॲप डाउनलोड करावा, हा ॲप सर्वांना सांगावा। विनंती एवढीच असते की आपण चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, सर्वांना शेअर करावं, व्हिडिओला लाईक करावं। इथे बघा आपण शेअर या बटनचा उपयोग करून आपण तो आधार
PDF स्वरूपामध्ये शेअर करून ठेवू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आधार डाउनलोड करताना काही आपल्याला टेक्निकल अडचण आली काय तर आपण अवश्य कमेंट करावं, त्यावर सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करीन। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।